रजोगुण, सत्वगुण, तमोगुण. सगळ्यांना वाटत असेल सत्वगुण म्हणजे चांगला, तो चांगला असतो, पण त्याचा सुद्धा अतिरेक वाईट. मी गीतेचा अभ्यास करते, मी गीतेवर बोलते, 2 महिने अभ्यास केलाय, हा पण नाही आवडत भगवंताला सत्वगुण. काय मी सुंदर बोलते, काय मी चांगला अभ्यास केलाय, हा सत्वगुण भगवंताला आवडत नाही. हा त्याचाच खेळ. ऐसी माझी गुणमय माया, ऐसी माझी गुणमय माया, भारत दुर्घट पारतराया, भारत दुर्घट पारतराया, तोची तरे माझ्या पाया, तोची तरे माझ्या पाया, जो रथ झाला त्रिगुणाचा सारा आला, जो रथ झाला त्रिगुणाचा सारा. मूढ अधमजे पापी कुमती, मूढ अधमजे पापी कुमती. मूढ अध्यात्मामध्ये मूढ असणार आहे, बाकी तसे आपण सगळीकडे मूढ असतो. भगवंताला ते आवडत नाही. अनेक पथ्य सांगितली आहेत, 2 दिवसापूर्वी बघितली ना. मूढपणा म्हणजे काय? अतिनिद्रा, अति खाणे, अति बोलणे, हा सगळा मूढपणा आपला असतो की नाही. अति खाणं असतं, अति बोलणं असतं, अति झोप. अति झोप पण नको सांगितले. झोपेमध्ये किती, खाणं कमी, बोलायचं कमी, कितीतरी. पण आपला सगळा हा मूढपणा अध्यात्मात असतो. मूढ मूढ अधमजे पापी कुमती, मूढ अधमजे पापी कुमती. असुर भाव जयांच्या चित्ती, असुर भाव जयांच्या. असुर म्हणजे राक्षसांसारखी वृत्ती. आता राक्षसी वृत्ती म्हणजे काय? काही 2 मोठी शिंग, दात वेडे वाकडे असलं काही नव्हे. दुसऱ्याबद्दल वाईट विचार मनात येणं, शेजाऱ्याचं वाईटच झालं पाहिजे, माझ्याशी ती नीट वागत नाही ना, तिचा काटाच निघाला पाहिजे, ही आसुरी वृत्ती. माझा अंक्याने इगो हर्ट केला ना, आता त्याला कशी शिक्षा देतो होते. ही सगळी वृत्ती देवाला आवडत नाही. असुर भाव यांच्या चित्ती, असुर भाव यांच्या चित्ती. माया मोहित ते नच भजती, माया मोहित ते नच भजती. मज गोपाला त्रिगुणाचा सारा झाला, गोपाला त्रिगुणाचा सारा झाला. म्हणून पार्था तू दिन राती, म्हणून पार्था तू दिन राती. गोपाल कृष्ण पार्थाला सांगतायत काय करायचं, कारण पार्थाच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह गोपाल कृष्णांना दिसलं. अरे हे करू नकोस, ते करू नकोस, असं करू नकोस, तसं करू नकोस, किती सांगतोयस. मी कन्फ्युज झालो, गोंधळलो, मला समजत नाहीये, काय करायचं ते सांग. असं होय, सांगतो. म्हणून